The entire team, and I put forth a few things that I had prior commitments and whatever. What I liked about Alok was he said, let's do it, we'll figure the rest. And I have to thank Alok and Sushma ji for this, and of course Kedar ji and Deepak for always being there. So it's a huge opportunity, and thank you for going beyond the call. Thank you. जो सलमान भाव करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता. और अनिल सर को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ, मेरे सीनियर है, हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं. उनकी अपनी एक स्टाइल है, तो वो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें. दैट्स व्हाट होस्ट इज ऑल अबाउट. आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें. तो वही मैं कोशिश करूँगा. 2-3 हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो. विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी, पण वेळ आली की ती तुम्हाला दिसेलच. आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हालाच दिसेल. Hi Hitesh, this is Vaishnavi from CNBC. Somewhat. Hi. Hello, how are you? Yes, it's fine. So Hitesh, महेश सरांचे आम्ही चाहते आहोत. त्यांनी इतके त्यांच्या होस्टिंगचे खास करून चाहते आहोत. मागचे सगळे सीझन त्यांनी खूप म्हणजे सगळ्यांचं मन जिंकलेलं त्यांच्या होस्टिंगने. डू यू फील लिटिल बिट ऑफ प्रेशराइज्ड की महेश सरांचा तो अग्रेसिव्हनेस आणि ती चावडीवर होणारी सगळ्यांची धुलाई, ह्या सगळ्या गोष्टी डू यू फील लिटिल बिट स्ट्रेस की या सगळ्या गोष्टी तुला याच्या पुढे सांभाळायच्या आहेत, हा सीझन तरी सांभाळायचा आहे? आणि मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी, आणि ही वॉज अ फॅन्टॅस्टिक होस्ट. आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज अन ऑनर, अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर. आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल. नमस्कार. हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत. कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात. आम्ही डिस्कस करा हा त्या सीझनमध्ये नाही येत. मला वाटतं की आय एन्जॉयड शिव ठाकरे. मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं. तेही बघतात का बिग बॉसचे चाहते आहेत? नाही, मुलं पाहत नाहीत बिग बॉस. त्यांच्या जे घरात होतं तेच बिग बॉस आहे. त्यांना टीव्ही पाहिजे गरज नाही. आणि आय थिंक जिनीला मी जेव्हा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जिनीलाशी शेअर करतो, कारण का त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्त्वाचं असतं. आणि त्यांचं जे मत असतं ना ते नेहमीच माझ्या फेवरमध्ये असतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे हे एक पर्स्पेक्टिव्ह ते देतात. आणि त्यांना वाटलं की मला बिग बॉस करणं हे गरजेचं आहे, कारण आम्ही दोघं बिग बॉस पाहतो. त्यांना माहिती आहे की मी किती बिग बॉस शोचा मोठा फॅन आहे. मध्ये आता जसं दिसतं कलर्स टीव्हीचे आभार मानतो. आणि मी प्रचंड एक्साइटेड आहे, कारण का हा माझा आवडता फॉर्मॅट आहे. अतिशय एंटरटेनिंग आहे, इमोशनल आहे. आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुडलेलेच असता प्रत्येक गोष्टी ज्या ज्या गोष्टी शोमध्ये होतात. पण मला वाटतं की दॅट कनेक्शन जे प्रेक्षकांचं आणि कंटेस्टंटचं असतं, आता होस्ट आणि कंटेस्टंट इट्स गोइंग टू बी एक्साइटिंग आहे असं तर तुम्ही म्हणालातच. या शो बद्दल जेव्हा माझी पहिली रिॲक्शन होते की खरंच आपण माझी करण्याची तर इच्छा होतीच, परंतु ऍक्च्युली आमची टसल बऱ्याच दिवसावर चालू होती की कधी होतोय. माझा पहिला प्रश्न कधी होतो, मला करायची तर इच्छा आहे, कधी होतं हा खरंच फार महत्त्वाचा प्रश्न होता. आणि मला जेव्हा हे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतोय आणि माझ्या 2-3 शूटिंग्स होत्या, पण मी म्हणालो की मी नक्कीच ऍडजस्ट करेन. आणि आय एम एक्साइटेड की 2-3 शूट्स मी अलीकडे पलीकडे पुश केलं हा शो करण्यासाठी.
होकार देण्याचं एकदम जेन्युइन रिझन किंवा एखादं खूप स्ट्रॉंग रिझन की हो मला हा शो करायचाच आहे? जो एका शोचा फॅन असतो त्याला जेव्हा ही संधी मिळते तो हो म्हणणारच आहे. आणि होस्टिंग बिग बॉस मला वाटतं की ऑपॉर्च्युनिटीपेक्षा जास्त इट्स एन ऑनर अँड आय एम एक्स्ट्रीमली हंबल्ड अँड ऑनर्ड टू बी होस्टिंग दिस शो. आता एखाद्या टेलिव्हिजन शोचं होस्टिंग करण्याचा तुमचा काही हा पहिला अनुभव, याआधी सुद्धा तुम्ही केलेला आहे होस्टिंग, पण आता बिग बॉस साठी काही स्पेशल तयारी केली आहे? आता तयारी सुरू आमची झालेलीच आहे आणि सर्व टीम बरोबर बऱ्याच वेळा आमच्या चर्चा झालेल्या आहेत, ब्रेनस्टॉर्मिंग सेशन झालेले आहेत. परंतु काय की कंटेस्टंट्स कोण आहेत हे मलाही माहीत नाही आहे, म्हणून त्याची अजून तयारी माझी झालेली नाही आहे. फॉर्मॅटची ऑफकोर्स चर्चा झाली कसं व्हायला पाहिजे, रिहर्सल्स पण सुरू आहेत आणि अजून होणार पण आहेत, बट इट्स एक्साइटिंग. आपण पण ती चर्चा होते तितकीच चर्चा त्याच्या होस्टची सुद्धा होते. तुम्ही आता त्या क्लबमध्ये आलेला आहात आणि सलमान खान ऑफकोर्स तुमचे सगळ्यात चांगले मित्र, तुमच्या मैत्रीचे खूप किस्से आम्ही ऐकलेत, पाहिलेत तुम्हाला एकत्र. काही टिप्स घेतल्यात किंवा मिळाल्यात? काय माहिती, ते जसं होस्ट करतात ना तसं मला वाटत नाही जगात, भारतात सोडा जगात, हा एक जगातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. जगात कोणीही होस्ट करू शकत नाही. त्यांची एक इनबिल्ट नॅचरल स्टाईल आहे, त्यांचा एक ॲटिट्यूड आहे, त्यांचा एक स्वॅग आहे, तो फक्त त्यांचाच आहे. आणि खरं म्हणजे त्यांना पाहून तर बरंच काही कळतं की कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे, कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत. आणि कसं आहे की कंटेस्टंट जसे स्टँड घेतात तसं होस्टला सुद्धा स्टँड घेणं गरजेचं असतं. आणि तिथे एक थिन लाईन असते की ते तुमच्या स्वभावामुळे तुम्ही एक स्टँड घेऊ शकता, परंतु एथिकली मॉरली तो स्टँड त्यावेळेस घेणं फार गरजेचं असतं आणि आय विल ट्राय टेक दॅट स्टँड.